पंकजा मुंडेंचं चिक्की प्रकरण गाजत असताना सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। गेल्या 10 वर्षातल्या रेट कॉन्ट्रॅक्ट्सवर झालेल्या खरेदीची चौकशी करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। यामध्ये राज्यातल्या 4000 भांडारांची चौकशी होणार असून त्यासाठी 6 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे। खरेदी केलेलं साहित्य योग्य ठिकाणी पोहोचलं का, किती साहित्य पोहोचलं, त्याचा उपयोग झाला का, या सर्व बाबींची सरकार चौकशी करणार आहे। तर कुठल्याही चौकशीला तयार असल्याचं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी सांगितलंय। कुठली जगातली कुठली अजून ह्याच्यापेक्षा वरच्या ग्रहावरची काही चौकशी असेल तर ती सुद्धा करायला मी तयार आहे। मी त्याच्याबद्दल कधीच नाकारलेलं नाही। मी त्या विषयावर कुठल्याही प्रकारचं आत्मविश्वासाने उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे जी काही चौकशी करायची त्यांना ती करावी, त्यांनी ते चौकशीची मागणी करावी, चौकशी करणाऱ्या लोकांनी ते ठरवावं। त्या प्रत्येक गोष्टीला सामोरं जायला आम्ही तयार आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, 8 महिन्यांपासून सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे हे नवीन, तोपर्यंत आजपर्यंत कधी रेट कॉन्ट्रॅक्ट बद्दल चर्चा झाली नव्हती। मात्र आता चिक्की प्रकरणानंतर अचानक रेट कॉन्ट्रॅक्टचा विषय निघालेला आहे आणि आता त्याची पुढच्या मागच्या 10 वर्षांपासून रेट कॉन्ट्रॅक्टची चौकशी करण्याची घोषणा सरकार करत आहे। काय याचा अर्थ? निश्चितच रेट कॉन्ट्रॅक्टमुळे भाजपचे मंत्री अडचणीत आल्यामुळे आता भाजपने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणण्याचं ठरवलं असं दिसतंय। कारण गेल्या 10 वर्षात म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या काळात जी रेट कॉन्ट्रॅक्टनुसार म्हणजे दर करारानुसार जी खरेदी झालेली आहे त्या खरेदीची आता तपासणी आणि चौकशी हे अर्थ विभागातर्फे केली जाणार आहे। आणि याच्यासाठी 6 पथकं जी आहेत ती स्थापन करण्यात आलेली आहेत। या 6 टीम आहेत ते राज्यातील 4000 भंडार आहेत, त्या 4000 भंडारांची तपासणी करणार आहे। आणि रेट कॉन्ट्रॅक्टनुसार आतापर्यंत आघाडी सरकारने जी काही साहित्य खरेदी केली ती साहित्य खरेदी आवश्यक होती का, ज्या प्रमाणात साहित्य खरेदी केलं गेलं ते साहित्य त्या ठिकाणी पोहोचलं का, त्याचबरोबर त्याचा दर्जा काय होता आणि हे साहित्य खरोखर उपयुक्त होतं का, म्हणजे गरजेचं असून नसून सुद्धा ते खरेदी केलं गेलं का, या सगळ्याची तपासणी आणि चौकशी आता केली जाणार आहे। आणि निश्चितच आघाडी सरकारसाठी ही मोठी अडचणीची गोष्ट आहे। काँग्रेसने आपल्याला माहिती आहे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना 206 कोटी रुपयांच्या साहित्य खरेदी प्रकरणी अडचणीत आणल्यानंतर आता भाजपने त्याला शह देण्यासाठी कुठेतरी हे सगळं पाऊल उचललं असं म्हणावं लागेल। याची प्राथमिक तपासणी जी आहे ती तपासणी केलेली आहे आणि या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळल्याचं दिसून येत आहे। प्राथमिक जी माहिती या तपासणीत आढळली आहे, माझ्या स्वतः अर्थमंत्र्यांनी दिलेले काही पेपर्स आहेत त्यांच्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की वानगाव इथे ITI आहे, त्याच्यासाठी 99,36,00,000 साहित्य खरेदी केलं गेलं, परंतु हे साहित्य प्रत्यक्ष खरेदी केलं गेलं नाही। 99 लाख अदा केले गेले, त्याची बिलं दिली गेली, पैसे दिले गेले, परंतु प्रत्यक्ष हे साहित्य त्या ठिकाणी पोहोचलं नाहीये। मुलुंड ITI बाबतही असंच झालेलं आहे। या ठिकाणी 32 लाखांची खरेदी झाली परंतु हे साहित्यच पोहोचलेलं नाही, पैसे दिले आणि सरकारकडे साहित्य आले नाहीये। अशा प्रचंड अनियमितता याच्यात आढळलेल्या आहेत। याशिवाय आणखीन एक धक्कादायक बाब याच्यात आता प्राथमिक तपासात जी समोर आली आहे त्यानुसार 1200 कोटी रुपयांची खरेदी झाली, परंतु त्याची बिलं जी आहेत ती बिलं सरकारला सादर केलेली नाहीयेत। म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विभागाने गृह विभागाने काही खरेदी केली, खरेदी झाली, त्याचे पैसे दिले गेले, परंतु त्याची जी प्रत्यक्ष बिलं सादर करायला हवी होती, बिलं देयक ज्याला म्हणतात मराठीमध्ये शासकीय भाषेत, ती देयक सादर केली नाहीयेत। असे 1200 कोटी रुपये गेल्या 10 वर्षात आढळले आहेत। आणि आणखीन बाबी समोर येतील। 6 पथकांतर्फे जेव्हा तपासणी पूर्ण होईल त्यावेळेला आणखीन धक्कादायक निष्कर्ष, आणखीन धक्कादायक अनियमितता समोर येतील। आणि अर्थकर्त्याने हे पाऊल उचलले ते निश्चितच काँग्रेस राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपच्या एका मंत्र्याचा दर करार खरेदी प्रकरणातला जो सगळा घोटाळा समोर आला त्याच्यानंतर। हिमाली, नक्की धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।